आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्या दुगवे गावातल्या लोटेश्वर मंदिराच्या इकडे आलेलो आहोत आणि आपण लांबनं बघू शकतो की हे मंदिर स्वयंभू आहे आणि नदीच्या ह्या ओढ्याच्या पात्रामध्ये एका दगडावर ते पूर्ण बांधलं गेलेलं आहे. आणि आता ग्रामस्थांनी तिथे जाण्या येण्यासाठी इझी पडावं म्हणून पूल बांधलेत दोन्ही साईडला आणि असा खूप सुंदर परिसरही डेव्हलप केला आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडं लावली आहेत, त्यामुळे हे खूपच परिसर सुशोभित झाला आहे, एकदम स्वच्छ आहे आणि इकडे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. तर आता आपण त्या मंदिरापर्यंत जाऊया. असा हा छोटासा पूल बांधला आहे त्या मंदिराच्या इथे जाण्यासाठी आणि इतकं सुंदर दगडी मंदिर बांधलं गेलं आहे. आणि ह्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी आहे की हे स्वयंभू आहे आणि आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचू तेव्हा लक्षात येईल की ती पिंड आपोआपच तयार झालेली आहे तिथे. आणि आपण बघू शकता की ही पिंडाच्या आकाराचा दगड हा आहे आपला लोटेश्वर आणि तिथे आता एक नागाची मूर्ती आणि अभिषेक पात्र आहे आणि खाली सुंदर असा ओढा आहे आणि इतकं नयनरम्य वातावरण आहे इकडे की मोहून टाकते ते मनाला. आपण सगळीकडे बघू शकतो चौफेर पाणी आहे, अगदी खूप आतपर्यंत. आपण झूम करून बघूया आता की कुठपासनं तो झरा ओढा वाहत होतोय. एका ठिकाणी धबधब्यासारखं झालेलं आहे. तर असं हे सुंदर मंदिर. आता आपण इकडनं खाली उतरतो ह्या जिन्याने. इथे पण त्यांनी एक हा परिसर आपण बघू शकतो आणि आता इथे खाली जिना आहे. तर ह्या जिन्यावरनं उतरत गेलं की आपल्याला त्या ओढ्यापर्यंत सहज पोचता येतं. आणि जनरली शंकराचं मंदिर हे पाण्याच्या ठिकाणी आणि असं जंगलाच्या एरियातच असतं. अतिशय सुंदर असं मंदिर आपल्याला इथे दिसतं आणि आता आपण खालून त्या मंदिराचा व्ह्यू घेणार आहोत. खालून ते कसं दिसतंय तर बघूया आता. हे बघ किती लोक आलेले झालं.